यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर अभिमानाची बाब, तर अजून वेळ निघून गेलेली नाहीये, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य। सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। यानंतर आपण थेट जाणार आहोत नाशिकला। सध्या खरात प्रकरणी पीडितेचे वकील बोलतायत। माझं म्हणणं मांडलं, मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाही आहे तपासामध्ये आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे। तर हा जो काही तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे त्याकरता तपास यंत्रणेला दोषी ठरवता येणार नाही, कारण याच्यामागे तपासाच्या कामामध्ये आरोपी किती सहकार्य करतो हे महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर मग जे आरोपीच्या वकिलांमार्फत जे कोर्टापुढे निवेदन केलं होतं की 30 कारणं पुढे आणली जातात, तर माझं म्हणणं असं होतं की 30 कारणं पुढे मांडली जातात त्याचं कारण असं की पहिल्या वेळेस जी कारणं होती त्याचा पूर्ण तपास झाला नाही म्हणून दुसऱ्या वेळेस काही कारणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि आज देखील तीच परिस्थिती आहे। आणि ह्या सगळ्याच्या मागचं जे कारण आहे, हा जो आरोपी आहे तो तपासामध्ये सहकार्य करत नाहीये। तर मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की नॉन कोऑपरेशन ऑफ द एक्यूज इन द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन, असं हे एक कारण आहे। त्यामुळं याचा फायदा देता येणार नाहीये, आरोपीला देता येणार नाहीये। आणि त्याशिवाय पुन्हा मी असं सांगितलं की हे जे आरोप केले गेलेले आहेत ते फार अत्यंत हीनस अशा स्वरूपाचे आहेत, समाज विघातक हे सगळे त्यांनी केलेलं आहे। अनेक जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतील असं ह्या आरोपीने कृत्य केलेलं आहे। समाज देखील अनस्टेबल होईल असं त्याने हे कृत्य केलेलं आहे। तर ही जी मागणी केलेली आहे 3 दिवसाची तपासाकरता मागितली गेलेली आहे, त्या मागणीचा विचार ह्या सगळ्या कारणांचा संदर्भात केला गेला पाहिजे। आणि त्यामुळं ही जी 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी मागितलेली आहे ती देण्यात यावी, कारण इंट्रिकसी जी आहे, इंट्रिकसी आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ द एलिगेशन्स, तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे फार अत्यंत गुंतागुंतीचं आहे, हे साधं नाही आहे। आणि याला एक महत्त्वाचं होतं की क्लोन रिपोर्टची चर्चा झाली की क्लोन रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाले असतील, फॉरेन्सिक लॅबमध्ये एसआयटीने म्हटलं किंवा सरकारी वकिलांनी म्हटलं, क्लोन रिपोर्ट नक्की काय असतो आणि अनेक त्यांनी काही डुप्लिकेट नावं देखील सेव्ह केली असतील अनेक नेत्यांची म्हणा किंवा लोकांची असेल थोडा। आता तपासामध्ये 2 रिपोर्ट त्याचा आरोपीला त्याची काय माहिती। तर पीडितेचे वकील MY काळे सध्या बोलत होते, तपास बाकी राहिला म्हणून कोठडी वाढवली असं त्यांनी सांगितलेलं आहे। तपासावेळी काही कारणांची पुनरावृत्ती झाली असं देखील त्यांनी सांगितलंय। विलीनीकरणाबाबतचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। तर भाजपनं राष्ट्रवादीच्या कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप केलेला नाही, तटकरेंची माहिती। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजित पवारांसह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब। बॅनरवर तटकरे कुटुंबाचेच फोटो असल्यानं आश्चर्य। मंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा, व्यासपीठावरील बॅनरवर तटकरे कुटुंबाचेच फोटो। राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार,
शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी दिले संकेत. ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी योग्य वेळी होणार असल्याचंही केलं स्पष्ट. नांदेडमध्ये महिला सत्कार सोहळ्यात केलं विधान. कुछ तो बड़ा होने वाला है. महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है. मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन. कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्व असतं. तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सालारजंग जमीन प्रकरण. जावेद रसूल शेख आणि मीर मेहमूद अली खान यांच्यावर गुन्हा दाखल. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचे चालक, फसवणूक, धमकावणं आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल. रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. शिवनिका संस्थेच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती. चाकणकर यांची देखील एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता. शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर. अशोक खरातच्या संपत्तीची माहिती सरकारनं द्यावी. अवैध मार्गानं त्यानं खूप संपत्ती मिळवली आहे. खरातच्या पाठीमागे 40 आमदार होते. खासदार संजय राऊत यांचा घणाघात. सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदू बाबापेक्षा भोंदू बाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक महत्वाचे असतात. संजय राऊत यांच्यावर नवनाथ बन यांचा पलटवार. खरातसाठी संजय राऊतांनी दलाली केल्याचा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. शेतकऱ्यांचं पाणी खरातला देऊन लाभ घेतल्याचे नवनाथ बन यांचा आरोप. जे पाणी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होतं, दुष्काळग्रस्तांना द्यायला पाहिजे होतं, ते पाणी महाविकास आघाडी सरकारनं या भोंदू बाबा खरातला दिलं आणि दुर्दैवानं संजय राऊत त्याचं समर्थन करतात. तुम्ही या भोंदू बाबांकडनं दलाली घेतली म्हणून अशा पद्धतीचे आरोप करताय. किती रुपये दलाली घेतली आणि या दलालीतनं नेमकं तुम्ही काय कमवलं? अशा पद्धतीच्या भोंदू बाबाला घेतलेल्या निर्णयाचं तुम्ही समर्थन करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भोंदू खरातकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक. खरात माइंड रिडिंगमध्ये पटाईत असल्याचं चौकशीत उघड. महिलांना लक्ष्य करत मानसशास्त्रीय पद्धतीनं विश्वास संपादन करत होता. नाशिकच्या मालेगावात तमाशा कार्यक्रमात राडा. टोळक्याकडून दगड, घरांची तोडफोड, वाहनांचं नुकसान. हल्ल्यात 8 ते 10 जण जखमी. टोकडे गावातील घटना. गावात तणावपूर्ण शांतता. परभणीत गोवंश हत्या संदर्भात कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक. परभणीच्या सेलूमध्ये तणावपूर्ण शांतता. दगडफेकीत काही जण जखमी. मुंब्र्यात विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारीचा व्हिडिओ समोर. मुंब्रा पोलिसांकडून तपास. मुंब्रा खडी मशीन रोडवर शाळकरी विद्यार्थ्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी. भांडणात मध्यस्थीसाठी आलेल्या स्थानिक तरुणाच्या हाताला चाकू लागल्याने दुखापत. विद्युत तारांच्या घर्षणामुळे 3 ते 4 एकर गहू जळून खाक. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या दुर्बळा येथील घटना. काढणीला आलेला गहू डोळ्यांदेखत जळाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. आठवडाभरात शिरपूर तालुक्यातली दुसरी घटना. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील सेलडोहमध्ये शेतातील गोठ्याला आग. पाईप, कुटार आणि शेती साहित्य जळून खाक. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरातील कन्नड तालुक्यातील सायगव्हाण नागद घाटात ऊसतोड मजुरांचा टेम्पो उलटला. अपघातात जवळपास 25 जण जखमी. ऊसतोड करून सोयगाव दस्तापूर गावी मजूर जात होते. बुलढाण्यातील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा मेहकर जवळ भीषण अपघात. अपघातात 2 भाविकांचा मृत्यू तर 23 जण गंभीर जखमी. पिकअप चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडला अपघात. वसईत खड्ड्यांमुळे बाईकचा अपघात. अपघातात वडील, मुलगा जखमी. रस्त्यातील मोठ्या खड्ड्यामुळे गाडी घसरली आणि दोघेही रस्त्यावर कोसळले. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूरमध्ये पती पत्नीची आत्महत्या. एकाच दोरीनं गळफास घेऊन भगवान जाधव आणि आशाबाई जाधव यांनी जीवन संपवलं. शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या. 2 लहान मुलं झाली पोरकी. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू.
झोपलेल्या कुत्र्यावर घातली कार, कुत्र्याचा जागीच मृत्यू. वसई किल्ला बंदर येथील जेट्टी जवळची घटना. कुत्रा कारपासून दूर झोपला असतानाही कार चालकानं मुद्दाम कुत्र्याच्या अंगावरून नेली कार. कार चालकाच्या मुचोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. चालकाविरोधात गुन्हा दाखल. चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त उद्यापासून तुळजाभवानी मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार, तर 500 रुपयांचं स्पेशल दर्शन पास राहणार बंद. 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत भाविकांना महाद्वारातून प्रवेश बंद. चैत्र एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पहाटे पार पडली विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा, तर युद्धजन्य परिस्थितीमुळे भाविकांची संख्या निम्म्यावर. चैत्र एकादशी निमित्त लाखो भाविकांचा उपवास. मात्र विठुरायाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्याची परंपरा, तर बेसन लाडू, श्रीखंड, चिरोटे, खीर अशा पद्धतीच्या 5 पक्वानांचा नैवेद्यात समावेश. जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यात आकर्षक द्राक्षांची सजावट. कामदा एकादशी निमित्त खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मल्हार भक्तांकडून आकर्षक द्राक्षांची आरास. नाशिकच्या मालेगावातून सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवासाठी हजारो भाविक वणीगडाकडे रवाना. मालेगाव शहरातील दरेगाव ते टेहरे चौफुलीपर्यंतचा मार्ग भाविकांच्या गर्दीनं फुलला. चंद्रपूरमध्ये गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथील परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा. गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करत होते प्रयत्न. जळगावात ग्रह, राशी, नक्षत्र, मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त 5 किलोमीटरपर्यंत काढली 51 कलशांची यात्रा. महिला, मुली पारंपरिक वेशभूषेत सहभागी. जळगाव शहरालगतच्या मन्यारखेडा परिसरात यात्रा. चिमुकल्यांचा सहभाग. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचं आवाहन. सिंधुदुर्गात जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे काजू उत्पादक शेतकरी संकटात. शेकडो प्राणी हिरवी काजू बी खाऊन नुकसान करत असल्यानं शेतकरी त्रस्त, तर एकीकडे काजू उत्पादनात 60 ते 65% घट. आम्हाला शेकडोपासून जी नारळाची नुकसान होते आणि काजूची नुकसान होते, ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावा, ही आमची सर्व काजू बागायतदारांची शासनाकडे आणि पालकमंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे. हिंगोलीच्या मकोडी गावात भीषण पाणी टंचाई. जलजीवन मिशन ठरलं अपयशी. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांचा मोठा संघर्ष. निवासी आश्रमशाळेचा प्रश्न ऐरणीवर. 9 एप्रिलला वर्षा बंगल्यावर संस्थापकांसह शिक्षकांचा मोर्चा. संस्थापक शिक्षकांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. तत्काळ अनुदान वाटप करण्याची मागणी. आणि 9 एप्रिलला महाराष्ट्रातले संस्थाचालक व कर्मचारी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत. एकतर आम्हाला अनुदान वितरण करा, नाहीतर आम्हाला वर्षा बंगल्याच्या समोर गोळ्या घाला. जगण्यात काय अर्थच राहिला नाही फडणवीस साहेब. साताऱ्याच्या माण तालुक्यातील मोगराळे सोलर कंपनी परिसरात बिबट्याचं दर्शन. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी वनविभागाला दिली माहिती. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. साताऱ्याच्या पाटणमध्ये रंगणार 5 दिवसांचा डोंगरी महोत्सव. डोंगरी महोत्सवातून होणार ग्रामीण संस्कृतीचं दर्शन. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. 2 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान महोत्सवाचे आयोजन. यावर्षी आपण 5 दिवस करतोय आणि ज्या बाबी मागच्या डोंगरी महोत्सवामध्ये नव्हत्या त्या यावेळी आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करतोय. रोज संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. एक दिवस पोवाड्यांचं सादरीकरण आहे, एक दिवस भजनी मंडळांचं सादरीकरण आहे, पॅराग्लायडिंग आहे, बोटिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, कॅमल राईड आहे, बग्गी राईड आहे, सगळं आहे. बेस्ट बसवर टोलचा वार्षिक 9 कोटींचा भार.
टोल माफी द्या, त्यासाठी समिती अध्यक्षा कृष्णा विश्वासराव यांचं एकनाथ शिंदे यांना पत्र. टोल अप्रत्यक्षपणे प्रवाशांवर पडणारा भार असल्याचं पत्रात नमूद. मुंबईतील 2 नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 आणि मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार. 3 एप्रिलपासून दोन्ही मार्गिकांवरचे मेट्रो धावणार. थकीत कर भरण्यासाठी उरले शेवटचे 3 दिवस. सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार. मालमत्ता कर भरलेला नाही तर थकबाकीदारांवर कठोर कारवाई होणार. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. त्यामध्ये मला जास्त थकल्यासारखं होतं आणि घाम जास्त